सापाला कसं व्यवस्थित पकडायचं आणि निसर्गामध्ये कसं सोडून द्यायचं हा पहिल्यांदा अनुभव घ्यावा लागतो. त्याच्यानंतर मग साप पकडायला सुरुवात करावी लागते. आणि आपल्या भागामध्ये शक्यतो जे विषारी जाते ते 3च आहेत. विषारी जास्त कारण चौथा जो साप आहे खुरसे नावाचा तो काय सहसा आपल्याकडे सापडत नाही. तो माळ रानावर डोंगरात असतो. जसं आता 3-4 वर्ष झाला आम्ही साप पकडतो ते आजपर्यंत आम्हाला तर काही सापडलेलं नाही. एकदाच सापडला होता ती पण शेळकीला खणकेवाडीला. त्यामुळे आपल्या भागात जास्त करून घोणस नावाचा साप राहतोय, नाग राहतोय आणि मण्यार राहतोय. हे 3 साप सोडले तर जेवढे साप तुम्हाला दिसतील निघतील आपल्या घराच्या आसपास ते सगळे बिनविषारी साप. म्हणजे माणसाला सापाची जात माहीत नसल्यामुळं विषारी का बिनविषारी माहीत नसल्यामुळं माणसांची आपदा होती. बिनविषारी साप जरी घरात आला आणि चावला त्याला धक्का लागला तरी लोकांना वाटतं की विषारीची आणि ती त्यातून ती माणूस मरतो सुद्धा. मग लोकांना वाटतं 100% विषारीच साप होता पण ती विषारी नसतो. घाबरून त्याला अटॅक येतो ती माणूस मरतो. तर जास्त काय नाही सांगत, फक्त कुठलाही साप निघाला किंवा काय झालं तर पहिल्यांदा त्याचा फोटो काढा किंवा जवळचे जे सर्पमित्र असतील आता ती पण काम सुद्धा सर्पमित्राचं काम करते. हा ते पण चांगले आता म्हणजे ट्रेन आहेत पकडते पूर्ण 2 वर्ष झाले ती पण काम करते. तर कुठलाही साप निघाला तर पहिल्यांदा सर्पमित्रालाच बोलवले. मारायचं तर नाहीच कारण मारणं गुन्हाच आहे पहिली गोष्ट. कारण तो वन्यजीव आहे त्याला सुद्धा वन्य संरक्षण कायदा लागू केलाय सरकारने. त्यामुळे त्याला मारलं तरी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे साप निघाला तर पहिला प्रथमतः सर्पमित्राला सांगणे, सर्पमित्राकडून किंवा जे अवेलेबल जर नसेल सर्पमित्र तर 1926 वन विभागाचा जो नंबर आहे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर कॉल करून माहिती दिलं मग ते साप येऊन पकडतात आणि निसर्गामध्ये पुन्हा सोडून देतात. फक्त आपण काय करायचं नाही की सापाला पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण आपल्याला सापाची माहिती नसते. हा साप आज आता समजा आजगर निघत नाही आपल्याकडे आपल्या भागात परंतु लोकांना माहित नसल्यामुळे लोक म्हणतात की आजगर निघाले आमच्या. हा ते असतो बोनस ते असतो भरपूर विषारी असतो. हा आजगर आपल्या भागात नाहीच तालुक्यात अजून करून नोंद नाही झाली. बॅक वॉटरला जास्त जिथं पाणी आहे किडे बिडे तसल्या ठिकाणी आजगर. लोकांची गफलत काय होती की आजगर निघाला म्हणतात आणि आजगर बिनविषारी असते ही लोकांना माहिती आहे. मग काय बाय चान्स लोक शेतीला जाण्याचा प्रयत्न करतात आणि आजगर म्हणजे आपली पापणी लवकर तर ती 2 वेळा चालतो एवढा स्पीड असतो त्याचा. त्यामुळं मग आपण जरी प्रसिद्ध पण केली होती आपली कुमार शिंदे जे आहेत संचारचे पत्रकार त्यांना आपण माहिती दिली होती. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून ती माहिती छापली पण होती की शेतकऱ्यांना कार्यक्रम सुद्धा घेतला होता. आपल्याला फक्त जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी